आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तेव्हा त्या बाबांनी मला सांगितलं की दुसरी बायको घात करेल। म्हणजे मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा दुसरी बायको घात करणार तुझी आणि तुझ्या मुलाची। बाबा हे घ्या, मीरा वहिनीने बनवलेले मोदक। अरे वा, बस बस। उत्तम बनलेत। मीरानी एवढ्या कमी वेळात इतके उत्तम मोदक बनवले, वा। बाबा अथर्व दादाने जेव्हा मंगळसूत्र सुलट केलं तेव्हा त्याचा चेहरा पडला होता, पण आपली वेदा खूप खुश होती। कारण वेदाने मीराला आई म्हणून ऍक्सेप्ट केलंय ना। पण मग अथर्व दादा मीराला बायको म्हणून ऍक्सेप्ट करेल ना? करेल। दोघांच्याही नशिबाचे फासे सारखेच पडतायत। करणार, घात करणार, दुसरी बायको घात करणार। बाबा हा, कसला विचार करताय? अनन्या, जेव्हा अथर्व आणि मायाचं लग्न ठरवलं जात होतं तेव्हा मला एक साधू बाबा भेटले होते। मला तर ते तपस्वीच वाटले तेव्हा। येस, करेक्ट। मी मला म्हणालेलात की त्यांना भेटायचंय पण काही कारणामुळे भेटता आलं नाही, तेच ना? करेक्ट करेक्ट करेक्ट। तेव्हा त्या बाबांनी मला सांगितलं की दुसरी बायको घात करेल। म्हणजे मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा दुसरी बायको घात करणार तुझी आणि तुझ्या मुलाची। एक दुष्ट शक्ती तुझ्या मानगुटीवर बसलेली दिसते मला। एक दुष्ट शक्ती। आणि तेव्हा त्यांनी अचानक माझ्या चेनला हात घातला आणि ते एक मंत्र पुटपुटले। त्यानंतर मला वाटायला लागलं की माया आणि अथर्वचं लग्न अजिबात होता कामा नये। बरोबर। पण मग मायाच्या ऐवजी मीराच अथर्वची बायको बनून घरात आली। वा दादासाहेब, वा। रस्त्यावरचा एक माणूस येऊन तुम्हाला सांगतो दुसरी बायको घात करेल आणि तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवता। मी तुमची दुसरी बायको आहे ना? मग मी जर का तुमचा घात केला असता तर इतकी वर्ष आपला संसार खंबीरपणे उभाच राहिला नसता। तुला जपणार